संतांचा छळ केल्याचं काय फळ असतं याचं एक सुंदर उदाहरण भागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे, ते म्हणजे अध्याय नंबर 1 ओवी नंबर 339. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, निंदा अवज्ञा हेळन करिता ब्राह्मणांसी छळन, जेथ ब्रह्मद्वेष वाडे पूर्ण, कुळक्षयो जाणते ठाई, कुळक्षयो जाणते ठाई. अर्थ आहे की ज्या ठिकाणी ब्राह्मणांचे म्हणजे जे ब्रह्मज्ञान देण्यास समर्थ आहेत म्हणजेच संत, ब्राह्मण हा शब्द त्या काळातला 5,500 वर्षापूर्वीचा शब्द आहे. तो कोणत्याही जातीबद्दल वापरलेला नसून ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञान देणारा व्यक्ती म्हणजेच संत, साधू, साधक ह्या अर्थाने आपण त्याला घेतलं पाहिजे. म्हणून संतांचा छळ, बरं का, संतांची निंदा, संतांची अवज्ञा आणि संतांचा छळ हे 3 शब्द इथं देवाने वापरलेले. निंदा अवज्ञा हेळन म्हणजे त्यांचा तिरस्कार करणारे जे व्यक्ती असतात आणि त्यांच्यात बद्दल द्वेष वाढवला असेल कोणी, तर देव म्हणतो त्या ठिकाणी कुलक्षय होत असतो. म्हणजे फक्त स्वतःचंच नुकसान होत नाही, तर आपल्या संपूर्ण कुळाचा सुद्धा नाश होतो, हे देवाने या ठिकाणी सांगितलेलं. आणि त्याचं स्वतःचंच कुळाचा नाश देवाने करण्यासाठी हे साधन वापरलेलं आहे. जसं भगवान श्रीकृष्णाने जेव्हा संकल्प केला की स्वतःच्या यादव कुळाचा नाश करायचा, तेव्हा मग ह्या नाशास कारणीभूत असं काय, तर एक शाप. आणि तो शाप कोणी दिला? संतांनी दिला. कशामुळे दिला? तर संतांना फसवण्याचं कृत्य यादव कुळातल्या मुलांनी केला आणि म्हणून तो शाप या यादव कुळाच्या नाशास कारणीभूत ठरला. म्हणून संत ब्रह्मर्षी होते, त्या संतांची फसवणूक केल्याने त्यांना शाप मिळाला आणि त्यांच्या कुळाचा नाश झाला. म्हणून एखादं कर्म आपण करत असताना ते कोणाच्याबद्दल आहे हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जसं एखाद्या साधारण व्यक्तीला जेवू घातलं तर नक्कीच पुण्य भेटणार आहे, पण एखाद्या संताला जर जेवू घातलं तर ते 1,00,000 पटीने जास्त पुण्य भेटतं, कारण त्या संतामध्ये ईश्वराची शक्ती जास्त आहे. त्याचप्रमाणे एखाद्या साधारण व्यक्तीला त्रास दिला, एखाद्या साधारण व्यक्तीची निंदा केली तर थोडं पाप लागेल, पण ते प्रमाण थोडं राहील. पण तीच निंदा जर सद्गुरूंची केली, तीच निंदा एखाद्या सज्जनाची केली, तर त्याचं पातक 1,00,000 पटीने जास्त राहील किंवा महापाप त्याला प्राप्त होईल. म्हणून आपण संत जे सज्जन असतात यांना कधीही छळ करू नये, त्यांची कधी निंदा करू नये, त्यांची कधी बदनामी करू नये. त्यांच्या या आज्ञेचं पालनसुद्धा केलं पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणून आपण जेव्हाही एखाद्या संतांकडे जातो तर त्यांच्याप्रती आपला भाव अत्यंत पवित्र असला पाहिजे, कारण त्या ठिकाणी संतांना जर फसवण्याचा प्रयत्न केला तर देवाने त्याचा परिणाम कुलक्षय दाखवलेला आहे, कुळाचा नाश. देवाने स्वतःच्याच कुळाचा नाश, संतांना फसवण्याच्या कारणाने स्वतःच्या यादव कुळाचा नाश देवाने करून घेतलेला आहे. इतकं मोठं उदाहरण या भागवत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये आलेलं आहे. म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये सज्जनांप्रती प्रेम ठेवावं, आदर ठेवावा आणि सेवासुद्धा करायची असेल तर एखाद्या साधारण व्यक्तीची न करता सेवासुद्धा एका सज्जनाची करावी, सेवासुद्धा एका संताची करावी. म्हणजे त्याचं फळ आपल्याला तात्काळ प्राप्त होईल आणि ते फळ मोठ्या प्रमाणात आपल्याला प्राप्त होईल. म्हणून सेवा कुणाची करावी हे सुद्धा आपल्याला ह्या ओवीमधून कळतं. आणि निंदा अवज्ञासुद्धा कधीही सज्जनांची करू नये हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे.